नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी. युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नांदेडच्या तरोडा बुद्रुकमध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण यज्ञ सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. आणि या कथेची जी कथा जी सांगतायत त्या रुपाली पाटील सौने परतूरकर आहेत. ताई, या ठिकाणी तुम्ही कथा सांगताय लोकांना, काय प्रबोधन केलं तुम्ही लोकांचं? रामकृष्ण हरी. सर्वात प्रथम माझा सर्वांना रामकृष्ण हरी. तरोडा तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन महोत्सव तथा सकल संत चरित्र, विठ्ठल चरित्र कथा या कथेचं आयोजन करण्यात आलं. आणि या कथेच्या अनुषंगाने आम्ही खूप आनंद घेतला आणि भाविकांनी खूप आनंद घेतला. या कथेच्या अनुषंगाने, सप्ताहाच्या अनुषंगाने अन्नदानही खूप झालं आणि ज्ञानदानही खूप झालं. याची प्रचिती या ठिकाणी सर्व भाविक भक्तांना आलेली आहे. हा असाच आनंद सदैव त्यांच्यात राहावा आणि त्यांनी हाती घेतलेलं प्रत्येक काम यशस्वी व्हावं, हीच या ठिकाणी कथेच्या निमित्ताने सर्व भाविक भक्तांना सदिच्छा. रामकृष्ण. तुमच्या कथेच्या माध्यमातून तुम्ही सामाजिक संदेश देखील देता भक्तांना आणि तुमचे व्हिडिओ देखील व्हायरल होतात सोशल मीडियावर. हो, राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, मुळात कीर्तन कथा हे कलियुगातलं समाज प्रबोधनाचं सगळ्यात प्रभावी माध्यम आहे. म्हणून ते कीर्तनकाराचं कर्तव्यच असतं की अध्यात्माबरोबर सामाजिक गोष्टी, न्यायव्यवस्था, सुव्यवस्था या सगळ्या गोष्टी समाजाला कळाव्यात. आणि कीर्तन कथा हे आदराचं व्यासपीठ आहे, म्हणून आमचं कर्तव्यच आहे ते सांगणं आणि ते सांगावं आम्ही. आणि कीर्तनातून परिवर्तन होत आहे, होत राहणार. हा आमचा संप्रदायाविषयी एक फार मोठा गाढा विश्वास आहे आणि परिवर्तनाचं साधन आहे, म्हणून आम्ही ते करतो. कथेची सुरुवात कशी झाली सांगताना तुम्ही? म्हणजे पहिल्यापासून ज्यावेळेस व्याख्यानाला सुरुवात केली तुमच्या कथेला, त्यावेळेस सुरुवात कशी केली? माझ्या जीवनातली की गावातली? माझ्या जीवनातली. एक पारंपरिक घराणा होता. माझं माहेरही पारंपरिक सांप्रदायिकच आहे आणि सासरही आहे. विशेष मी नाथांच्या भूमीतली कन्या आहे, त्यामुळे ते आमच्यावर संस्कार होतेच. आणि म्हणजे सुरुवातीचा जो अनुभव आहे, अनेक कठीण परिस्थितीतून म्हणा, वेगवेगळ्या परिस्थितीतून, पण एक वेगवेगळ्या परिस्थितीतून आम्ही जरी गेलो तरी हा अध्यात्माचा अनुभव काही विलक्षण असतो. आणि एक इतर सामाजिक परिस्थिती वेगवेगळी होत चालते आणि वर्षानुवर्ष माणसाचा हा जो आध्यात्मिक अनुभव असतो त्यातही बदल होतोच. वाणीची प्रगल्भता म्हणा, वाणीचं तप असतं एक. सुरुवातीला आपण बोलतो पण त्या शब्दातली छाप, नंतर आपल्यात काही आध्यात्मिक एनर्जी आल्यानंतर आपल्या शब्दाची छाप, या गोष्टी विशेषत्वाने जाणवतात आम्हाला. तरुण पिढी सध्या भरकटत चालली आहे. तरुण पिढीला काय संदेश असतो? व्यसनाधीन नव्हते. तरुण पिढी भरकटत चालली याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण त्यांना योग्य दिशा देणारं कोणीतरी महत्त्वाचं आहे. आता गावगाव सप्ते होतात, याचा अर्थ तो कार्यक्रम करणारे तरुणही असतात ना. मग तरुण पिढी भरकटत चालली आपल्याला असंही म्हणता येत नाही की अजूनही काय आहे की चांगल्या मार्गावर येणारे. मग मुळात महत्त्वाचं काय आहे की त्या योग्य वयामध्ये तरुणांना चांगलं मार्गदर्शन करणं. म्हणजे गावातले ज्येष्ठ परंपरेने चांगले कार्यक्रम करत असतील तर परंपरेने त्या गावातले तरुण कीर्तनातच बसणारे. पण परंपरेने त्या गावात जर टाळाच्या ऐवजी जर चाळ वाजत असतील मग तरुण पिढी भरकटत जाणारच आहे. त्या पिढीला द्यायचं काय हे ज्येष्ठांच्या आणि समजूतदार माणसांच्या हातात आहे. त्यामुळे भरकटलेली पिढी एक दिवस जागेवर येईलच, हा माझा 100% ठाम विश्वास आहे. विशेषतः मुलींना काय संदेश असेल? कारण मुलींचे तुम्ही प्रकरण बघतात, मागे एका नांदेडच्या प्रकरणावर तुम्ही स्टेटमेंट देखील केलं. एक आपल्या हिंदू धर्माने स्त्रियांना श्रेष्ठ स्थान दिले, भारतानेही दिले. भारतामध्ये स्त्रीचं स्थान खूप श्रेष्ठ आहे, कारण महासत्ता असणाऱ्या अमेरिका देशात आत्तापर्यंत राष्ट्राध्यक्ष महिला होऊ शकली नाही, पण भारतात महिला राष्ट्रपती आहे, पंतप्रधानसुद्धा महिला आहे. आणि कायद्याने सुद्धा महिलांना म्हणजे 50% आरक्षण महिलांना, सगळ्या कायदा सुव्यवस्था महिलांच्या बाजूने. पण कुठेतरी समाजावरती कायद्याचा वचक नाही. ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे, कारण दृष्टीचं ऑपरेशन होतं, दृष्टिकोनाचं नाही. आज समाजाचा दृष्टिकोन ज्यावेळी बदलेल त्यावेळी उमऱ्यापासून समाजात कुठेही फिरणारी महिला 100% सुरक्षित राहील. अगदी शेवटचा प्रश्न, आता महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत आणि तुम्ही नांदेड शहरामध्ये आलात. खरं तर महिलांना जागा सुटलेल्या आहेत. तुम्ही आरक्षणाचा विषय केला, महिलांना जागा सुटल्या आहेत.
महिलांचा चेहरा आता इलेक्शनमध्ये समोर येतो, नंतर 5 वर्ष पुरुषच घरातले कारभार बघतात, कसं बघतात? ते राजकारणातलं एवढं काही कळत नाही बरं का मला. महिला सक्षमीकरणाचा विषय तुम्ही मांडला, पण महिलांना समोर येऊ देत नाहीत. मग ते झेंडा फडकवण्यापासून असेल ते एखादी फक्त महिलाचा उपयोग राजकारणामध्ये सहीपुरता होतो, त्यांना आरक्षण सुटतं, त्यांना समोर घेतलं जात नाही. म्हणजे बरोबर आहे आपलं की बऱ्याचदा पदासाठी महिला उभी केली जाते, पण कार्य बघा नवराच पाहतो, म्हणजे रबरी शिक्क्यासारखा तिचा वापर होतो. जर प्रत्येक गोष्टीत महिलांना कायदा काय, समाज व्यवस्था काय, विकास काय असतो गावापासून, या गोष्टीत महिलांना जर प्राधान्य दिलं तर नक्कीच महिलांना या सगळ्या गोष्टी कळतील. आणि ज्या प्रकारे पुरुष सगळ्या गोष्टी पाहतोय, खांद्याला खांदा लावून महिलाही प्रत्येक काम करते. आणि माझं एकच कळकळीची विनंती आहे, सगळीकडे महिलांना स्थान आहे, पण ती फक्त पदापुरती मर्यादित न राहता विकासाची कामही तिच्या हाताने व्हावीत. आणि जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाती उद्धारी, जिला घर सांभाळणं चांगलं जमतंय ती गाव आणि देशसुद्धा चांगला सांभाळू शकते आणि शकेल. आणि अशा माझ्या सगळ्या माता भगिनींसाठी माझ्या लाख लाख सदिच्छा आणि शुभेच्छा. महिलांना चूल आणि मूल म्हणून हिनवलं जातं, ती मोडीत प्रथा काढायला पाहिजे. नाही, पूर्वी महिलांना स्थान मोठंच होतं, पण ही म्हण झाली चूल आणि मूल. पण आता महिला चूल आणि मूल या पलीकडे जाते. मुळात पुरुषी म्हणजे पुरुषी मानसिकताच अशी, स्त्रीने चंद्रावर जावं अजिबात हरकत नाही, पण जाता जाता तिनं 4 भाकरी थापून जाव्यात, पातेल्यावर भाजी करून जावी. पण ही कुठेतरी जी बेडी आहे महिलांची, ती बेडी कुठेतरी काढण्यात यावी आणि समाजाचं भलं करण्यासाठी ती महिला मुक्त व्हावी. अगदी शेवटचा प्रश्न, हिंदू संस्कृती कुठेतरी भरकटत चालली आहे. हातात मंगळसूत्र घालणं, गळ्यात न घालता हातात घालणं, कुंकू न लावणं, म्हणजे कसं बघता याच्याकडे? नाही, हातातच घालतात, बरं पायात बांधत नाहीत. हे खरं तर त्यांचे उपकार मानावे लागतील. आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी हातात मंगळसूत्र बांधतात. नाही, त्या बाबतीत मला काहीच नाही, त्या बाबतीत नाही विषय ते बोलू शकत मी. प्रत्येकाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ते व्यक्ती वाटेल तसा वागू शकतो. फक्त ज्या काही मोजक्या गोष्टी त्या सांभाळा, ज्या काही आचारसंहिता आहेत त्या सांभाळा. ती चंद्रावरही गेली पाहिजे, पण स्वतःच्या माणसांना तोडून नाही गेली पाहिजे, एवढं या कथेच्या माध्यमातून माझं म्हणणं असेल. आपण पाहू शकतो या होत्या कीर्तनकार रुपाली ताई सवणे परतूरकर. आपल्यासोबत तरोडाचे नगरसेवक, माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख आहेत. कसा प्रतिसाद आहे कथेला? अतिशय अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सकल संत विठ्ठल चारित्र्य ही कथा आहे. आणि 7 दिवस झालं कमीत कमी या ठिकाणी सर्व तरोडा भागातील प्रभाग 1, प्रभाग 2मध्ये भाविक भक्तांनी हजारोच्या संख्येने, म्हणजे कमीत कमी 25 ते 30 हजार या ठिकाणी भाविक भक्तांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या ठिकाणी कथा हे चालू असताना कथेचं ह्या ठिकाणी आत्मसात केलेलं आहे. आणि ताईसाहेबांनी अतिशय सुंदर या ठिकाणी कथा सांगितली. आणि संत संघ आणि संतांच्या माध्यमातून अतिशय चांगलं या मोक्षप्राप्तीला जाण्याचा मार्ग असतो आणि ते या ठिकाणी या कथेच्या माध्यमातून मिळालेलं आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं की आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची आकुळी, कन्यापुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आज एवढं सुंदर या ठिकाणी आपण पाहत आहे की आज कमीत कमी 10,000 लोकांची या ठिकाणी महाप्रसादाची पंगत या ठिकाणी झालेली आहे. आणि तरोड्यामध्ये सातत्याने आज वर्ष 3रं आहे, 3 वर्ष झालं अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे. आणि या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. या माध्यमातून सर्व भाविक भक्तांना मी नववर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि इथून पुढं भक्ती मार्गाला सर्वांनी या ठिकाणी लावा आणि ज्ञानेश्वराचं आणि श्री विठ्ठलाचं नाम चिंतन करावं, ह्या शुभेच्छा. मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी जनतेचा, भक्तांचा, महिलांचा समावेश कथा ऐकण्यासाठी गेल्या 7 दिवसापासून मोठ्या संख्येनं तरोडा बुजुर्गमध्ये रुपालीताईंनी सर्व भक्तांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. त्याबद्दल मी तरोडेकर वासियातर्फे रुपालीताईचं अत्यंत आभारी आहे. आणि असंच त्यांचं ज्ञान सर्व जनतेला मिळत राहावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. आपण पाहू शकतो की नांदेडच्या तरोडा खुर्द भागामध्ये रुपाली ताई सवणे परतूरकर तरोडा बुद्रुक या ठिकाणी त्यांचं कीर्तन झालेलं आहे. आणि मोठ्या संख्येने भक्तगणांचा या ठिकाणी संख्या मोठ्या संख्येने आहे. आणि भाविक भक्त जे आहेत ते संदेश ऐकण्यासाठी, सामाजिक संदेश रुपालीताई काय देतात ते ऐकण्यासाठी या ठिकाणी आले. दिनेश कुलकर्णी, वक्रक्रांती न्यूज, नांदेड.
नांदेडच्या तरोडा बुद्रुकमध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानयज्ञ सोहळा ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी ज्यांनी ही कथा सांगितली आहे त्या रुपाली ताई सवने परतूरकर आपल्यासोबत आहेत. संपूर्ण कमिटी आहे या ठिकाणी ज्यांनी ही कथा आयोजित केली होती. ताई, काय सांगाल, काय समाजाला संदेश दिला तुमच्या कथेच्या माध्यमातून? रामकृष्ण हरी. तरोडा बुद्रुक तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी आज सकल संत चरित्र कथा महायज्ञ संपन्न झालेला आहे. उद्या या सप्ताहाची सांगता म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. विशेष मला या सप्ताहातील एक वाटलं की इथे आयोजन, नियोजन आणि सेवा देणारे सगळे तरुण मंडळी आहेत. ही विशेषत्वाने गोष्ट आहे. म्हणजे आज तरुण पिढी कुठेतरी भरकटत चालली असं सगळेजण म्हणतात. याच धर्तीवरती या गावात सप्ताहासाठी सगळे तरुणच झटताना मला दिसले. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. या गावातील हे तरुण शक्तीचं सगळ्यात मोठं बळ आहे आणि हा एक समाजासाठी घालून दिलेला आदर्श आहे की एकीकडे तरुण पिढी भरकटत असताना तरोडा बुद्रुक या गावचे सगळे तरुण एकत्रित येऊन धर्माचं जागरण त्यांनी मांडले. हा सगळ्या समाजासाठी हा एक सगळ्यात मोठा आदर्श असेल आणि या तरुणांचा हाच आदर्श समाजाने घ्यावा अशी माझी विनंती. कशा पद्धतीनं प्रतिसाद होता तुमच्या कथेला? प्रतिसाद म्हणजे सगळ्याच पद्धतीनं खूप छान होता. ज्या पद्धतीनं असायला पाहिजे. सप्ताहाचं नियोजन म्हणजे अपासून न्यपर्यंत A to Z तंतोतंत इथं सप्ताह श्रोत्यांचं नियोजन, त्यानंतर बसण्याची शिस्त त्यांची, त्यानंतर पंक्तीचं नियोजन, वाढण्याचं नियोजन. एक दररोज किती 5-6 हजार समाज जेवत असेल इथे. पण एवढ्या सगळ्या 5-6 हजार आपल्या घरी 5 पाहुणे आले तर त्यांना वाढायचं कसं हे कसं आपल्याला अटेंड करता येत नाही. पण एवढ्या 5-6 हजार समाजाचं जेवणाचं नियोजन आणि तेही कमी वेळेमध्ये एवढा समाज जेवण निघला पाहिजे. पाणी सगळं फिल्टरचं होतं म्हणजे विशेष आरोग्याची पण काळजी घेतली. आणि उरलेला हा कचरा म्हणजे एक स्वच्छतेच्या माध्यमातून त्याची पत्रावळ्याची विल्हेवाटसुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने लावली. म्हणजे शिस्त, सभ्यता या सगळ्या गोष्टीचा संगम म्हणजे तरोडा बुद्रुकचा सप्ताह. नक्कीच आपल्यासोबत गावातील काही नागरिक कशा पद्धतीनं प्रतिसाद होतो? आमच्या इथं आज 6 वर्षापासून आमच्या इथं जे भागवत चालू आहे. एक वेळेस आम्ही रामायण कथा लावली होती, शिवपुराण लावली होती, आता यावेळेस आम्ही विठ्ठल चरित्र लावलं होतं. तर आम्ही असं दरवर्षी लोकांना म्हणजे समजण्यात यावं या हिशोबानं आम्ही भागवत लावत आहोत. दरवर्षी चेंजेस करतो आम्ही कथा. त्या हिशोबानं आमच्यात भरपूर जण आज कमी वरचा एरिया नगरपालिकेमध्ये आम्ही या तरोडा बुद्रुक गाव जरी असलं तरी आम्ही नगरपालिकेमध्ये स्थायिक झालेलो आहोत आम्ही. आणि आमच्या इथं वरची लोक भरपूर येतात ऐकण्यासाठी. आमच्या इथं 5 ते 6 हजार रोजची लोक जेवतात आणि सकाळीसुद्धा आमच्या इथं कमीत कमी 500 ते 600 लोकांचं जेवण राहत असते सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम. हे आमच्या इथं भारतीय बैठकीप्रमाणे भारतीय बैठक आसपास कुठेही नाही. सगळं बफेमध्ये चालू आहे सध्याच्या. उभं टाकून जेवणं हे करणं. इथं आमच्या इथं भारतीय बैठक आणि पत्रावळीवर जेवणं हे तुम्ही आता स्वतः बघितलेलंच आहे. तुम्ही आता लाईव्हसुद्धा घेतलेली आहे कशी लोक पंक्तीनं बसत आहेत, जेवत आहेत, कशी माणसं आमचे पूर्ण गावकरी मंडळी हे सर्वजण एका जुटीनं झटत आहेत. आणि आमच्यात आतापर्यंत कुठं अन्नदान किंवा कमी पडलं नाही आणि कमी पडणार बी नाही. आमच्या इथं दक्षिणमुखी पंचमुखी दक्षिणमुखी मारुती आहे त्याच्यामुळं आमच्यात अन्नदानाचं केव्हाही कमी पडलं नाही. कोणी ना कोणी आमच्या इथं हात भरून असं हात दान करायला शुरूवर भरपूर आहेत आमच्या इथं. तर तसेच आमची सगळी सर्व कमिटी श्रीनिवास पाटीलराव, गंगाधरराव, मुळेराव, हनुमंतराव काकाराव, बाळू देशमुखराव, गुलाबराव देशमुखराव, मी स्वतः गजानन देशमुखराव, आमचे सर्वाचे मार्गदर्शक रात्रंदिवस धडपडणारे पुंडलिकराव खोंडेराव, पूर्बाजी तुपेकरराव, संभाजीराव कल्याणकरराव, गोपीनाथराव देशमुख हे सर्व आमची कमिटी जे 10-11 जणांची आमची कमिटी हे दरवर्षी आणि सगळ्या गाववाल्याने मिळून आम्हाला की तुम्ही पुढे राहा कमिटीमध्ये. म्हणून आजपर्यंत आम्ही एवढं कार्य करूनसुद्धा भागवताचं कमीत कमी आमच्या इथं 25 ते 30-35 लाख रुपयाचा खर्च आहे 7 दिवसाचा. एवढा खर्चसुद्धा दरवर्षी करून आम्ही त्याच्यामधून कमिटीमधून उरीव करीत असतो. आम्ही बचत करीत असतो आम्ही त्याच्याकडे. आजपर्यंत बी आमच्या सर्व काही म्हणजे कमिटीतर्फे आम्ही कार्यक्रम करत आहोत. त्याच्यामुळे गावकऱ्याचा आमच्या सर्वांवर विश्वास आहे. त्याच्यामुळं आम्हाला गावकरी सगळे तुम्हीच राहा असं कमिटीमध्ये म्हणत आहे. भारतीय बैठकीवरून महाराष्ट्राची संस्कृती दिसून येते. खरं तर बफे चालू आहे म्हणजे बफेचा काय प्रकार? भारतीय बैठक असेल, भारतीय इतर गोष्टी असतील, हा खरं तर स्वाभिमान आहे आपला आणि तो आपण भारतीयांनी जपला पाहिजे. भारतीय बैठक आहे आणि महाराष्ट्रीयन पण बैठक येते. म्हणजे आपण मराठी माणसाची जशी बैठक असते खरं तर हा आपला स्वाभिमान आहे. पण वेळेची बचत म्हणून अनेक ठिकाणी बफे असतात.
पण हा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमात तरी भारतीय गोष्टी आपण जपल्या पाहिजे. त्यांना जायचं नाही, काय का जाऊ वेळ होत आहे.